सच्चिदानंद गुरुवर्य सर्वांना जय सच्चिदानंद। विषय दिलेला आहे युवा पिढी कार्यरत कशी व्हावी, कशी होईल। प्रथमतः मी इथे माझ्या आई वडिलांचे धन्यवाद म्हणेन की ज्यांच्या या आईच्या पोटी मी जन्माला आलो, ज्या वडिलांमुळे आज हे माईकवर बोलण्याची हिंमत होईल आणि सर्वांसमोर। आणि तसंच अजून एक सांगायचं म्हणजे हिंदू धर्मात जन्माला आलो तर त्याहून अधिक भाग्य आहे का हे जे संस्कार आहेत ते फक्त हिंदू धर्मातच होतात। एक किस्सा म्हणजे मी फिरतोय सगळं, मला ट्रॅव्हलिंगची आवड आहे। आता मी माझ्या विषयाने बोलतोय। परवाच एक पिक्चर बघितला केरला स्टोरी 2। नाही शिकण्यासारखं काय, आपण पिक्चर बघावं। मी तर सांगतो प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने करावी। काय त्याच्यात एक पार्ट त्या मुलीने काय सांगितलं आई वडिलांना की तुम्हीच आम्हाला हिंदू धर्माविषयी शिकवलं नाही, आमच्या चालीरीती ह्या तुम्हीच आम्हाला शिकवलं नाही। म्हणजे कुठे कमी पडली आणि कोण कमी पडली, कोणावर म्हणजे आरोप कोणावर करावा। आता आई वडिलांवर, आता प्रथम गुरु आई वडील आहेत, आपल्याला शिकवण देणारे आई वडील आहेत, नंतर शाळा शिकवते, अध्यात्मामध्ये आल्यावर गुरु शिकवतात आणि उरलेलं सर्व आपल्याला हे जग शिकवते आपल्या कार्यातनं। तर प्रत्येकाला माझे सगळे इकडे वडील आई वडिलांप्रमाणेच सगळे बसलेले आहेत। आज इकडे युवा कमीच आहेत। आमचे रामकृष्ण काका बोलले ते युवाच आहेत म्हणा, त्यांच्याकडनं बरंच काय शिकण्यासारखं आहे। खूप सुंदर असे उपक्रम राबवतात, देवाणघेवाणचा त्यांनी जो विषय मांडला आज खरोखर माकुंचार इथून हे शिकण्यासारखं आहे की जी कीर्तनं घडतात आहे, अध्यात्माचा जो वारसा पुढे चालला आहे हा या मंदिरातून चाललेला आहे। आम्ही सूर्यनारायण संस्थेतर्फे पूर्ण प्रयत्न करू, हा वारसा आम्ही पण आमच्याकडे चालू करू हे तुम्हाला वचन देतो। तसेच प्रत्येक आई वडिलांना अशी विनंती आहे की आपल्या मुलांना आपणच संस्कार म्हणजे थोडीशी सुरुवात करावी। आपल्या मंदिरात एक दिवस का ना हो, पण त्यांना तुम्ही म्हणजे माझी विनंती आहे की त्यांना खेचून आणावं की बाबा चल बाबा, सप्तमी आहे, नवमी आहे, वार्षिक उत्सव आहे। आज माझं नशीब म्हणजे माझं मी भाग्य समजतो की मला वडिलांमुळे, आमचे बंधूमुळे जे इतर मठात म्हणजे बरेच मठात मला फिरायला मिळते। आज तिकडूनचं त्या मंदिरात गेल्यावर कसं तिकडूनचं कार्य चालतंय बघायला मिळतंय, नवीन माणसं मिळतात आहे, आपली ओळख होतात आहे, काकांनी सांगितल्याप्रमाणे कुटुंब जोडली जातात आहे। आज इतकं बरं वाटतं तिकडे गेल्यावर की किती म्हणजे आपलंच घर आहे, वेगळं काहीच वाटत नाही। आणि हे कशामुळे झालं आहे की ज्या संप्रदायात मी आलोय, पद्मनाभ शिष्य संप्रदायामुळे ही कुटुंब जोडली जातात आहे। आणि असंच आपणही कार्य करावं। मला म्हणजे परत एकदा विनंती करतो की तुमच्या युवांना, तुमच्या मुलांना तुम्ही पाठवावं किंवा तुम्ही